जेव्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो, तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन एफ-आय-आर नोंदवता. पण त्या एफ-आय-आरचे प्रकार तुम्हाला माहीत आहे का? तर चला बघूया एफ-आय-आरचे प्रकार. फर्स्ट इज रेग्युलर एफ-आय-आर. रेग्युलर एफ-आय-आर म्हणजे गुन्हा ज्या हद्दीत घडला आहे, त्या हद्दीत पोलीस स्टेशनमध्ये एफ-आय-आर नोंदवणे यालाच रेग्युलर एफ-आय-आर असे म्हणतात. म्हणजेच गुन्हा जर नागपूरला घडला असेल आणि एफ-आय-आर हा नागपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला असेल, तर याला रेग्युलर एफ-आय-आर असे म्हणतात. सेकंड, झिरो एफ-आय-आर. म्हणजेच गुन्हा ज्या हद्दीत घडला आहे त्या हद्दीतील पोलीस स्टेशनला गुन्हा न नोंदवता इतर कोणत्याही ठिकाणी गुन्हा नोंदवणे याला झिरो एफ-आय-आर असे म्हणतात. म्हणजे गुन्हा जर पुण्यामध्ये घडला असेल आणि तो नोंदवला जर नाशिकमध्ये असेल तर याला झिरो एफ-आय-आर असे म्हणतात. थर्ड इज ई-एफ-आय-आर. ई-एफ-आय-आरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये न जाता एफ-आय-आर हा ऑनलाईन पद्धतीने नोंदवला जातो. तो कधी नोंदवला जातो? जेव्हा तुमचं वाहन चोरी जातं किंवा तुमचा फोन चोरीला जातो. अशा सिच्युएशनमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने एफ-आय-आर हा दाखल करू शकतो. काउंटर एफ-आय-आर म्हणजे जर एखाद्याची मारामारी झाली असेल आणि दोघांनी एकमेकांविरुद्ध एफ-आय-आर दाखल केला असेल, तर त्याला काउंटर एफ-आय-आर असे म्हणतात. म्हणजेच दोन्ही पक्षकारांकडून एफ-आय-आर हा दाखल केला जातो. तसेच मल्टिपल एफ-आय-आर. मल्टिपल एफ-आय-आर म्हणजेच एकाच घटनेबाबत वारंवार आपण एफ-आय-आर दाखल करू शकत नाही.